सगळ्यांना जय शिवराय. सगळ्यात अगोदर या बलाढ्याच्या ताकदवर असणाऱ्या मराठा समाजाला मी मराठा समाजाच्या खरंच शेरणी मराठा समाजाच्या मस्तक पहिल्यांदा होतो. कारण आपल्या बैठक नव्हतीच. आपण आज प्रेस घेणार होतो आणि आंदोलनाची तारीख ठरवणार होतो. पण मानावं लागेल या समाजाला. आंदोलनाची फुली केली आहे. म्हटलं प्रेस घेऊ आणि आंदोलन सांगू आणि मग आपण त्या आंदोलनाच्या दिवशी मराठा समाज सगळा येईल. पण आपले बोलते दम खात्यात पुढे ते बोलले नाही आणि येणारच म्हणले ऊन आणि ते काय करते बैठकात जाऊ चालू बैठकीत ही विश्वास तुमचा माझ्यावर माझा तुमच्यावर विश्वास मला खरंच आज प्रामाणिकपणाचं फळ मिळालं. तुम्ही इतक्या ताकदीनं न बोलून तुम्ही जमल्यामुळं आज सार्थक झालं. मामूल भरून आलाय खरंच ना. इतकं तुम्ही मला 3.5 वर्षात बघितलं मी असा कधी नव्हतो. इतका आनंद झाला मला आज. माझा एवढं छाती भरून आहे मला ते दाखवायला म्हणजे ते खाली बसल्यावर त्याला ते कॅमेरा लावता येत नाही. खाली बसा म्हणू नका त्याला राहू देऊ का. आज एवढं मन भरून आलं की समाज धावून आला आणि मग बोलवलं आणि म्हणूनच आपल्याला भीती येते. मराठ्यांचा जे दरदरा राज्यावरती ना एवढ्याच मुळे आपण एक जीवन सगळे ताकदीने एकत्र येतो. पुन्हा एकदा या राज्यातल्या सगळ्या मराठा समाजाच्या चेतने नतमस्तक होतो. आपण आता विषयाकडे हात. आपण मराठा समाज 2.5-3 वर्षापासून लढतो. समाजाच्या पदरात पडलं तर हो पडलंच. कधीच 70-75 वर्षात न मिळणार या समाजाला मिळालं. पण राहिलेलं सुद्धा सोडायचं नाही. अजिबात सोडायचं नाही. आता जून महिन्यात ऍडमिशन आहे. जून महिन्यात ऍडमिशन असल्यामुळं आता पोराचे ऍडमिशन होतं. हे उत्तम ताणीत येत भले त्याला ताणीत येत 58 लाख नोंदी निघाल्या. प्रमाणपत्र द्यायला टाळायला लागले. पोरं आपल्या नोकऱ्याला लागलेत ते टाळायला लागले. चलायला लागले. समाजाचं यश आणि समाजाचे लेकर साहेब बनायला लागले. अधिकारी बनायला लागले. उच्च शिक्षण घ्यायला लागले. म्हणून सरकार जळायला लागले. सरकारच दुसरं कोणी नाही. सरकार जळायला लागले म्हणून त्यांना मराठा समाजाला मोठेच होऊ द्यायचं नाही कसल्याच परिस्थिती. अशी यांची भूमिका आहे.